नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे द्रव पदार्थ आपण सेवन करावेत असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं। ताक, शहाळं, वेगवेगळी घरी केलेली सरबत, कढी, सोलकढी याबरोबर आणखीन एक पेय पदार्थ आपण नक्की सेवन करू शकता आणि तो म्हणजे पानक। आयुर्वेदामध्ये पानक ही संकल्पना सांगितली। त्याच्यामध्ये वेगवेगळी पानक सांगितलीत। चिंचा पानक असेल, चंदन पानक असेल। आज जे आपण पाहणार आहोत ते उन्हाळ्यात वापरता येईल असं पानक आहे। दक्षिणेतील मंदिरात जे पानक केलं जातं त्यात ते बहुधा गुळच वापरतात, पण आपल्या इथे जर उष्णता जास्त असेल तर आपण निम्मा गुळ निम्मी खडीसाखर असंही वापरू शकता। चिंचा पानक हे विशेषतः ज्यांना चव नाहीये, अरुची म्हणजे चवच लागत नाही, खायची इच्छा होत नाही, पाचकस्राव चांगले स्रवत नाही, अशांसाठी सांगितलंय। ते सगळ्यांनाच आवडेल आणि जमेल असं नाही, पण चंदन पानक जरूर वापरावं। उन्हाळ्यामध्ये रक्तातली उष्णता कमी व्हायला मदत होते। त्याचबरोबर जर ज्वर येऊन गेला असेल म्हणजे ताप येऊन गेला असेल तर त्यानंतरही चंदन पानक वापरायला हरकत नाही। पण आजच्या भागात आपण जे पानक बघणार आहोत ते सगळ्यांना प्रसाद म्हणून, तीर्थ म्हणूनही घेता येईल किंवा रिफ्रेशिंग समर ड्रिंक म्हणून नक्की वापरता येईल। तर मग आजच्या भागात बघूया पानक, ते करण्यासाठी लागणारं साहित्य आणि सोपी कृती। पानक करण्यासाठीचं साहित्य आपण घेऊया 2 कप पाणी, त्यातलंच थोडं पाणी घेऊन त्यात 7-8 केशराच्या काड्या भिजवायच्यात, एक 4-5 पानं तुळशीची, अर्ध्या लिंबाचा रस साधारणतः 1 मोठा चमचा, चिमूटभर सैंधव मीठ वापरणार आहोत आपण। त्यानंतर गोडवा आणण्यासाठी मी निम्मा गुळ आणि निम्मी पिठी साखर खडीसाखरेची केलेली वापरणार आहे, त्यामुळे 3 चमचे गुळाची पावडर, ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे, आणि साधारण 3 चमचे खडीसाखरेची जी पिठी साखर करून घेतली त्याची पावडर, एकूण दोन्ही मिळून साधारणतः अर्धी वाटी, चिमूटभर काळी मिरी पूड, पाव चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा वेलची पावडर। बघूयात कृती। सगळ्यात आधी लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण सैंधव मीठ घालणार आहोत। अम्ल आणि क्षार असा आयुर्वेदात एक सिद्धांत आहे, त्यामुळे हा क्रम खूप महत्त्वाचा आहे। अम्ल म्हणजे आंबट, केवळ रस नाही तर तो धर्म आहे। त्या अम्लाला बॅलन्स करणारा क्षार म्हणजेच आपलं मीठ हे आधी नीट मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे योग्य पद्धतीनं पुढे गोडवा निर्माण होतो। त्यामुळे क्रम महत्त्वाचा आहे। सगळ्यात आधी लिंबाचा रस आणि त्यात सैंधव मीठ घालून हे नीट मिसळून घ्यायचे, विरघळवून घ्यायचे, आणि मगच त्यानंतर त्यात आपण पाणी घालणार आहोत। लिंबाच्या रसात मीठ छान विरघळल्यानंतर आता त्यात आपण हळूहळू पाणी घालत जायचं आहे। एकूण पानक साधारण 2 कप होईल, ह्या हिशोबाने आपण बघतोय प्रमाण। केशराचं पाणीही त्याच्यात घालायचं आहे आणि छान मिसळून घ्यायचं आहे। आता गोडवा येण्यासाठी त्यात आपण गूळ पावडर आणि खडीसाखरेची करून घेतलेली पिठी साखर घालणार आहोत। पावडर करून घेतल्यामुळे ते पटकन विरघळेल। नीट मिसळून घेतल्यानंतर आता आपण स्वाद वाढवण्यासाठी आणि औषधी गुण असणारी 3 चूर्ण याच्यात घालणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा चिमूटभर काळे मिरेपूड, जी कफ होऊ देणार नाही, अगदी पाव चमचा सुंठ पावडर, जी ह्या ऋतूत अत्यंत उपयोगी ठरते, आणि तसंच पाव चमचा वेलची पूड। हे सगळं आता नीट मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यात आपल्याला तुळशीची पानं घालायची आहेत। स्वच्छ धुवून घेतलेली तुळशीची पानं आपण वरून घालू शकतो। आपलं पानक तयार आहे। काही जण यामध्ये भीमसेनी कापूर म्हणजे जो खाण्यायोग्य आहे, एडिबल कापूर, तोही किंचित चुरून टाकतात, अगदी चिमूटभर। हे पानक आवर्जून उन्हाळ्यात सगळ्यांनी प्या आणि आर्टिफिशियली थंड करू नका, फ्रीजमध्ये ठेवू नका, नुसतंच आतून थंडावा मिळेल तुम्हाला। तर मग अशा पद्धतीनं पानक नक्की तयार करून बघा। आणि उन्हाळ्यात साधारणतः रामनवमी, हनुमान जयंती, नरसिंह जयंती या सणांना तीर्थ म्हणूनही देऊ शकता, प्रसाद म्हणूनही घेऊ शकता, आणि एक रिफ्रेशिंग समर ड्रिंक म्हणून घ्यायला नक्कीच हरकत नाही। आयुर्वेदामध्ये षडंग पानीय म्हणून एक वर्णन आहे।
मुस्त पर्पटक उशीर चंदन उदीच्य नागरही अशा 6 वनस्पती षड अंग पानीय हे 6 पदार्थ वापरून हे पेय तयार केलं जातं, ज्याच्यामध्ये मुस्ता, पर्पटक, उशीर म्हणजे वाळा, चंदन, उदीच्य आणि नागर म्हणजे सुंठ याचा वापर केला जातो. विशेषतः ज्वरातून माणूस बरा होत असेल, खूप तृष्णा म्हणजे सतत तहान होत असेल तर अशा वेळेस हे षडंग पानीय वापरता येतं. आजकाल बऱ्याचदा बाजारांमध्ये षडंग पानीयाची एकत्र पावडर मिळते, त्याचा वापर तुम्ही करू शकताच. पण हे पानक जे आपण आज सांगितलं ते आवर्जून करून बघा. तर या उन्हाळ्यात बाहेरची शीतपेय पिऊ नका. शहाळ, ताक, वेगवेगळी सरबत, कढी, सोलकढी याचबरोबर पानक नक्की ट्राय करा. स्टे फिट, स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.